किंवा काय पूर्णपणे काहीतरी वेगळंच असेल, तरी मला वाटतं चॅलेंज तेच आहे की जे वाटतंय म्हणजे ज्यामुळे आपण हुक झालो या गोष्टीला तसं ते फिल्ममध्ये कन्वर्ट करता येईल का, दॅट इज द मेन चॅलेंज. म्हणजे मला ती गोष्ट खरी आहे पेक्षा ती किती किती इन्स्पायरिंग आहे माझ्या स्वतःसाठी किंवा मला किती भिडती आहे मनाला, ते जास्त महत्त्वाचं वाटलं. आणि ही कथा आणि इवन शिरूरकर साहेब जे आहेत त्यांना रिअल लाईफमध्ये भेटल्यावर त्यांच्यात जी ऊर्जा आहे ना ते अमेझिंगच. तुम्हाला असं वाटतं की आपण काहीच केलेलं नाही अजून, आपल्याला अजून भरपूर करायला पाहिजे. कारण त्यांनी इतकं म्हणजे त्यांनी आम्हाला जुने जुने BMCतले त्यांचे किस्से सांगितले की ते किती वर्ष जुने आहेत आणि त्यांचे किस्से तर म्हणजे इंटरेस्टिंगच्याही पुढे, म्हणजे इंटरेस्टिंग हा शब्दच कमी पडेल इतके भारीतले किस्से आहेत. म्हणजे असं वाटतं की याच्यावर अजून एक 4 फिल्म्स होऊ शकतात, इतक्या डीपली त्यांना गोष्टी माहिती आहेत. सो मुंबईच्या खाली एक डबल डेकर बस जाईल एवढं मोठं एक पाईपलाईन आहे. हे जेव्हा आपण ऐकल्यावर आपल्याला होतं की इतकं इतकं मोठं आहे सगळं हे, म्हणजे शहर म्हणून काय वेगळ्या लेवलला ऑपरेट होतंय. सो ती फार मजा, ती ऊर्जा जी आहे ना त्या माणसामध्ये, तर ती कुठेतरी फार इन्स्पायरिंग वाटली आणि या गोष्टीला ड्राईव्ह करणं म्हणून ते रिअल लाईफ जरी असलं तरी ते आत्ता मला आणि आत्ता घडलेली घटना आहे, 16-17मध्ये घडलेली घटना आहे. त्यामुळे ती अजून म्हणजे कंटेम्पररीच आहे आणि आत्ताची गोष्ट असल्यामुळे जास्त ती करावीशी वाटते. पहिल्याच दिग्दर्शनाच्या पदार्पणात तुला आशुतोष गोवारीकर भेटले, सिद्धार्थ जाधव, भरत सर, हे सगळे मोठ्या दमाचे कलाकार तुला एकत्र काम करायला मिळालेले. खरं ही पर्वणी असेल